योद्धा न्यूज मराठी। कडूसमध्ये परराज्यातील दूध पावडर पिशव्या आढळल्या। राजगुरुनगर खेड तालुक्यातील कडूस परिसरात रस्त्यावर बेवारस स्थितीत दूध पावडरच्या पाकिटे आढळून आली। या परिसरात हरियाणा राज्यातील बनवलेली दूध पावडर पिशव्या मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात दूध भेसळ, दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची शंका या निमित्ताने होऊ लागल्याने दूध उत्पादक शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे। गेल्या 4 आणि 5 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन FDA आणि पुणे ग्रामीण पोलीस पथकाने दुधात भेसळ करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील सुशांत हिंगे आणि मंचर येथील संदीप लोढा या 2 मुख्य सूत्रधारांसह राज्यातील विविध जिल्ह्यातील 13 जणांच्या मुसक्या आवळल्या। आणखीन या दूध भेसळीतील 13 जण फरार आहे। या रँकेटमधील गुन्हा दाखल झालेल्या कडूस येथील दूध संकलन करणाऱ्या गुरुदत्त डेअरी फार्मचा संचालक मनोहर ढमाले याला ताब्यात घेतल्याने पाईट, कडूस व चास परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। कडूस पाईट रस्त्यावर शेंडेवाडी कारामळी दरम्यान असलेल्या पुलाच्या परिसरात बेवारस टाकून देण्यात आलेल्या 10 ते 12 दूध पावडरच्या पिशव्या आढळून आल्या। यामुळे भागात भेसळयुक्त दूध तयार होते की याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत। या सापडलेल्या दूध पावडर पिशव्यांची घटनास्थळी जाऊन जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्यासह खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष ढमाले, बाजार समिती माजी संचालक माऊली तुपे, ग्राम विकास अधिकारी सुरेश घनवट यांनी पाहणी केली। या दूध पावडर पिशव्यावर हरियाणा राज्यात कंपनी पत्ता असल्याचे समोर आले आहे। यावरून कडूस परिसरात दुग्धजन्य पदार्थ दूध संकलन केंद्रातून या दूध पावडरचा निश्चितपणे वापर होण्याच्या शंकेला पुष्टी मिळत आहे, असे स्थानिक ग्रामस्थांची कुजबूज आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमित टाकळकर यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।